ओ परिवर्तन बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. 28वा अध्याय. सर्वप्रथम महर्षी दयानंदांनीच केला मिठाचा कायदा व स्टॅम्प ड्युटी यांचा विरोध. महर्षी दयानंद सरकारांकडून कल्याणकारी शासनाची अपेक्षा करत होते. देशाची जी स्थिती होती तिला पाहून दर दिवशी त्या विषयावर आपले निर्लेप विचार मांडत असत. परंतु 800-900 वर्षांपासून येथे कल्याणकारी राज्ये नव्हती. लुटालूट करणे, भीती दाखवणे, धमक्या देणे, राजांची ऐश आरामाची साधने मिळवणे हीच राज्याची लक्ष्ये झाली होती. इंग्रजी शासन तर आलेच होते व्यापार करण्यासाठी. ते येथील गरिबी व तिचे उन्मूलन याबाबत का विचार करील बरे? परंतु महर्षी दयानंद जाणत होते की जोपर्यंत गरीब व्यक्तींना त्यांचे जीवन जगण्यासाठी सहज साधने मिळणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कर म्हणजे टॅक्स लावायला नकोत, जेणेकरून ते आपले जीवन, परिवार, अपत्ये व समाजाच्या साधारण गरजा पूर्ण करू शकतील. त्यावेळी इंग्रजी शासनाने मिठावर कर लावलेला होता, जरी आधी पण कर लावण्यात येत होता. मोगल काळात तर हा आणखीनच अयोग्य होता. हिंदूवर 5% व मुसलमानावर 2.5% मिठाचा कर होता. महर्षी दयानंद ही वेदना जाणत होते, समजत होते. बहुतेक आधुनिक काळात गरिबीच्या या वेदनेला जाणणारे स्वामी दयानंद हेच प्रथम व्यक्तित्व झाले आहेत. त्यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले. एक तर ही बाब आहे की नोन म्हणजे मीठ व पौन रोटी यावर जो कर घेतला जातो तो मला चांगला वाटत नाही. कारण नोन शिवाय दरिद्री माणसाचा सुद्धा निर्वाह होत नाही. सर्वांना नोन गरजेचे असते आणि ते मजुरी कष्टाने कसा तरी निर्वाह करतात. त्यांच्यावरही हा मिठाचा कर दंडाप्रमाणे असतो. गांजा, भांग यांच्यावर दुप्पट चौपट कर आकारला गेला तर चांगली बाब आहे आणि मीठ इत्यादींवर असावयाला नको. महर्षी दयानंद न्यायव्यवस्थेमध्ये लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटीबद्दलही लिहितात. त्यांचा विचार होता की राजाचे मुख्य कार्य न्याय करणे हे आहे, परंतु निरंतर वाढणाऱ्या न्यायव्यवस्थेमध्ये स्टॅम्प ड्युटी त्यांना अयोग्य वाटते. ते म्हणतात, सरकारी कचेऱ्यामध्ये स्टॅम्प ड्युटी वाढल्याने देखील साधारण लोकांना कष्ट होतात. स्वामीजींनी याचा अनुभव घेतलेला होता. सत्याप्रकाशच्या पहिल्या संस्करणात ते लिहितात, सरकार कागद म्हणजे स्टॅम्प विकते आणि पुष्कळसे धन कागदावर वाढवले आहे. यामुळे गरीब लोकांना खूप क्लेश होतात. म्हणून ही बाब राजांनी करणे उचित नाही. कारण या बाबीमुळे पुष्कळ गरीब लोक दुःखी होऊन बसून राहतात. कचेरीमध्ये धनाविना कोणतीही बाब होत नाही. त्यामुळे कागदावर जे पुष्कळ धन लावले जाते ते मला योग्य वाटत नाही. असे करणे सोडले तरच प्रजा आनंदी होईल. आपण स्वतः विचार करा, काय यापूर्वी कोणत्याही विचारकाची दृष्टी इतक्या लहान परंतु अधिक महत्त्वपूर्ण बाबीवर गेली? महर्षी दयानंदांच्या उपरोक्त लेखनाच्या 50 वर्षानंतर महात्मा गांधींनी मिठाचा कायदा 1930 मध्ये तोडला आणि त्यास देशाच्या स्वातंत्र्याचे कारण म्हटले गेले. विचार करा की या परिवर्तन क्रांतीचे वास्तविक सूत्रधार कोण होते?